आपलं सगळंच नवऱ्यावर सोपवते आणि मग ना या वयामध्ये अशी हुरूर लागून राहते की आपण आपलं असं काही जगलोच नाही, आपलं काही अस्तित्वच नाही राहिलं या दुनियेमध्ये, जे काही आहे ते सगळं दुसऱ्याच्या भरोशावर। मग आपल्यालाच वाटून राहते की आपली काही किंमतच राहिली नाही या जगामध्ये। बघ बाई राधिका, दुनियेतली कुठली पण सासू सुनेला असं उपदेश देणार नाही, पण मी देते। मी सांगते तुला, संसारामध्ये राहा, सगळं कर संसारामध्ये, पण जरा बाहेरही पड, बघ दुनिया कशी आहे। तुझी अक्कल, तुझी हुशारी, तुझं शिक्षण वाया जाऊ देऊ नको बाई। राधिका, आपणच आपली किंमत केली नाही ना, तर या जगात कुणीच आपली किंमत करत नाही। मी का बोलून राहिले तुला समजतंय ना? का? सांभाळ। चला चला, उशीर होतोय। चल बाई, अशी आलो। गाडी काढा, गाडीत ठेवून द्या। हा, आम्ही आलोच। अरे चल ना, आता काय बोलून राहिली? 3 दिवस झाले सासूना बोलून राहिल्या, तरी बोलणं काही संपतच नाही। अहो आम्हा बायकाईंच्या गप्पा आहेत, संपतेत का कधी? तुम्ही जाऊन बसता का गाडी? आम्ही आलोच। अजून आहेच का बोलणं बाकी? या बाई, काळजी हो स्वतःची। हो, मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव माय। आई तुम्ही काळजी नका करू, करेन। चला, लक्ष ठेव हा आई बाबांवर। आई चल ना, तो उशीर होतोय। चल 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 माय, चल। हा, तुम्ही वा पुढे, मी आलोच। हाय डार्लिंग। येस येस, आत्ताच केले ते। हो नाही, मी कॅब करून निघालोय, तुला पिकअप करायला येतो। ओके, ऑफकोर्स। बाय, लव्ह यू। बाय। मिस्टर सुभेदार, मिस्टर गुप्ते, असे काय बघताय तुम्ही? नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की काही माणसं अशी कशी काय जगू शकतात की त्यांना असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ते कुणाला ठाऊकच नाही। मी मांजर नाही का कशी डोळे मिटून दूध पिते, अगदी तसंच। म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हेच की मला कळलंय हे तुम्हाला ठाऊक नाही। म्हणजे हो, आई बाबांना निरोप द्यायला तरी यायचं। गुप्ते भाऊ, तुम्ही असं टेन्शन मध्ये काय दिसून राहिले? नाही, काय नाही, ते नाही कसं आहे ना, आणि त्याला कारण आहे, कारण फार मोठं आहे। याला शनायाचं माहिती झालं की काय? त्याने काय ऐकलं तर नाही ना? लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील।
अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.